जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या। आगळे साहेब, तुम्ही अपक्ष उमेदवार आहात। जर नागरिकांचे तुमच्यावर काही अपेक्षा असेल तर त्यांना या चॅनलच्या माध्यमातून काय सांगाल? मी या चॅनलच्या माध्यमातून जे काही बोलेल ते मी ह्या पॉम्पलेटद्वारे लोकांच्या घरोघरी पोहोचवलेलं आहे। तरी मी या चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत हे पोहोचू इच्छितो आणि शिवछत्रपती शिवाजी महाराज व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या तत्वांना नजरेसमोर ठेवून पुढच्या वाटचालीचा निर्णय मी घेतला। लोकांनी आपापल्या मनाने महाराज घडवले, बाबासाहेब घडवले। मी माझ्या विचाराने त्यांचा पूर्ण अभ्यास करण्याचा प्रयास करत आहे। माझे आयुष्य संपेल तरी त्यांचा चांगुलपणा, त्यांनी लोकांसाठी केलेले श्रम एवढे करणे मला अशक्य आहे। मी 7 जन्म घेतले तरी त्यांच्यासारखे श्रम करणे अशक्य आहे। पक्ष सत्ता मिळवण्यासाठी झटतो, परंतु मला शिवरायासारखे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांसारखे श्रम करायला आवडेल। लोकांचे मन जिंकायचे, निस्वार्थपणे त्यांच्यासाठी काम करायचे आहे। मी माझ्या जीवनातले 30 ते 35 वर्ष महानगरपालिकेमध्ये काम केले। त्याचबरोबर चांगल्या पद्धतीने काम करणारे नगरसेवक लोकांच्या मनात रुजून राहावा म्हणून रात्री अहोरात्री वार्डातील फवारणी, साफसफाई केली। पूर आला, नदी नाल्या भरल्या, त्या पाण्यात उतरून लहान मुलांना, वयोवृद्ध म्हाताऱ्या बायांना बाहेर काढून त्यांचा जीव वाचवला। आजाराची साथ वाढल्या, डेंग्यू, मलेरिया, प्लेग, करोना सारख्या आजारांच्या सामोरे गेलो। महाराजांचे व बाबासाहेबांचे कर्म डोळ्यापुढे धरून जीवाची पर्वा न करता प्रामाणिकपणाने काम केले व त्या कामात समर्थ ठरलो। मला आजही नागरिकांची सेवा करण्याची जेव्हा जेव्हा संधी मिळाली ती मी वाया जाऊ दिली नाही आणि जाऊ देणार पण नाही। मी माझ्या नोकरीला राजीनामा देऊन 2025-2026 निशाणी नारळ घेऊन निवडणूक अपेक्षा लढत आहे। आजच्या तारखेत पैसे देऊन मत घेणारे नगरसेवक नक्कीच बंडखोरपणा करतो। एक निष्ठावंत नागरिक त्यामुळे हताश होतो, परंतु मी आजवर जे निस्वार्थपणाने काम केले आहे, येत्या 15/1/2026 रोजीचे निवडणूकमध्ये नागरिकात व माझ्यात विचारांची देवाणघेवाण होईल। त्यात माझा विजय झाला तर मी समजेल छत्रपती शिवाजी महाराज, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा विजय झाला। चांगले जीवन जगणारे नागरिक व चांगले विचार करून नवीन देश स्थापन करणारे नागरिक यांचा विचार संपूर्ण जगभरात प्रसिद्ध होणार याचा मी प्रयत्न करेन आणि मी विजयी झालो की लोकांच्या समस्या दूर करण्यासाठी पूर्ण सरकार हाणून नागरिकांना चांगली परिपूर्ण सुविधा देईल, हीच माझी शपथ राहील। हाच माझा प्रामाणिकपणा। फक्त नागरिकांनी केवळ माझ्यावर विश्वास ठेवून आई बाप, भाऊ बहीण, काका काकी, मामा मावशी बनून आशीर्वाद द्यावा, हीच आपल्या पुढे अपेक्षा करतो। धन्यवाद। मी हे सर्व पॅम्पलेटमध्ये घरोघरी पोहोचवलेलं आहे आणि नागरिकांना हा संदेश देतो की माझ्यावर एक विश्वास ठेवून बघा। नवीन नगरसेवक हा झालाच पाहिजे। त्या सगळ्या गोष्टी मी दूर करण्याची नक्की कोशिश करत, हाच माझा संदेश सर्व नागरिकांना आहे। त्यांनी मला यावेळेस निवडून द्यावा बहुमताने। माझी निशाणी आहे नारळ नारळ नारळ। जनहित न्यूज महाराष्ट्र चॅनलला सबस्क्राइब करा आणि रोज पहा आपल्या शहरातील बातम्या।